वेलकम बॅक टू माय चॅनल. घटस्थापना घटाची नवदुर्गा स्थापनेची आतुरता आगमनाची आली पहाट नवरात्रोत्सवाची. आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आजचा रंग आहे पिवळा. आनंद आणि आशावादाचं प्रतीक आहे पिवळा रंग. तर आजचा ब्लॉग अगदी कंटिन्यू पाहत राहा आणि कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. मग वाटते नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हा होय 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 आणि यूट्यूब फॅमिलीला. हा चहा घेतला आत्ता आम्ही दोघींनी. स्वयंपाकी झालाय सगळं. थोडंसं निवांतच लागले होते घटी बसवायचे म्हणून थोडं. आता देवपूजा झाली सगळी. इथं असा मी पसारा घेऊन बसले. घट बसवायची सगळी तयारी. बा इथं बघू शकताय तुम्ही. आता घटस्थापनेच्या तयारीला मी लागलेले आणि इथं दिसतंय ना तुम्हाला म्हटलं तसं सगळं पसारा घेऊन बसलेले सोबत. कारण पूजेला बसायचं आणि परत एक एक वस्तू घ्यायला उठायचं. मग ते बस उठ होतं आणि धड कोणतंच काम होत नाही. पूजाही व्यवस्थित होत नाही. म्हणून काय करते सगळं साहित्य एकाच ठिकाणी घ्यायचं आणि मग निवांत बसून पूजा करायची. तास 2 तास जाईना ते का. आणि नवरात्रीमध्ये तुम्हाला सांगू का, ज्या दिवशी जो कलर असतो त्याच दिवशी मी त्याच कलरची रांगोळी काढते देवाफोड देवीची. तर आज आहे आपला पिवळा रंग. तर आज मी पिवळ्या कलरचीच रांगोळी काढणार आहे. त्याच्यामुळे मला खूप टाईम जातो ह्याच्यामध्ये. आणि नवरात्रीमध्ये काय आपलं 8-9 दिवस चालायचं नाही का. बाकी काय रोज आपली तयारी कामं चालूच असतं आहे की नाही. आणि नवरात्र हा तर नवरात्रीचा आपला हा जो सण आहे ना, तो देवी दुर्गेच्या उपासनेचा सण आहे. मग ज्यामध्ये आपण 9 दिवस देवींचे विविध रूप पूजले जातो, हो की नाही. आणि नवरात्र उत्सव हा ना भक्तांसाठी श्रद्धा, भक्ती आणि नवीन ऊर्जा मिळवण्याचा एक काळ असतो. आणि ह्या दिवशी देवीच्या कृपेने जीवनात सकारात्मकता, आनंद आणि समृद्धी प्राप्त होण्यासाठी ना आपण एक विशेष पूजा केली जाते किंवा उपासना सुद्धा केली जाते. म्हणून आपण एकमेकांना फोन करतो किंवा मेसेजद्वारा व्हॉट्सअपद्वारा नाही का आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो की हां हॅपी नवरात्री किंवा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मग तुम्ही दिल्या का नाही शुभेच्छा? जसं मी आत्ता आपला ब्लॉग चालू झाला त्याच वेळी मी तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या की नाही, तसंच अजून एकदा देते शुभेच्छा तुम्हाला. देवीची 9 रूपे पहावी, शक्ती बुद्धी तुम्हाला लाभावी, अन्नपूर्णेची कृपया होवो, आई भवानीचा तुम्हाला आशीर्वाद लागो. परत एकदा तुम्हा सर्वांना हॅपी नवरात्री. तर चला आता जवळपास माझी बाकीची तयारी होत आलेली आहे. आता इथं बघा घटस्थापना मी करायला लागले आणि असं झालं की सगळं घेऊन तरी बसले मी शेजारी, पण असतं ना आपल्या समोरच असतं ना आपल्याला दिसत नाही. तसंच झाले माझं काहीसं. एक वस्तू इकडे एक तिकडे असं चालू आहे आपलं. मग काय घेते आता करून. आणि तसं घटस्थापना पहिलं आत्तीच करायच्या. मग मी केली होती 3-4 वर्षाखाली. मग तिथून तेव्हापासून आत्ती म्हणतात मग तूच करत जा घटस्थापना. मग मला वाटतं एक 4 तरी वर्ष होऊन गेली असतील, 4-5 वर्ष की मीच करते घटस्थापना. आणि जेव्हा कधी रोहिणी असेल तर रोहिणी करते. म्हणजे माझं आणि रोहिणीचं आमचं दोघीत कसं असतं की दोघीत कोण पण एकजण पूजेला लागतं आणि एकजण बाकीची कामं आवरतं असं असतं ना. त्याच्यामुळे काय तिनं केली आणि मी केली असं काही नसतं. आता काही नाही आहे ती. मागच्या वेळेस पण नव्हती नवरात्राला, तुम्हाला म्हटलं होतं मी. त्याच्या अगोदरच्या नवरात्राला होते. तर 2 वर्ष झाले ती नाही आहे नवरात्रामध्ये. पण कसं होतं की सण असले आणि आम्ही तिघीजण मिळून असलो की नाही मग आम्हाला कोणाचीच गरज भासत नाही. असं वाटतं आम्ही तिघीच बास असतो. पाहिजे तेवढ्या गप्पा मारा, पाहिजे ते सण साजरे करा, पुरणपोळी करा, हे करा ते करा, आमचं चालू असतं. पण आता कसं ती नसल्यामुळं मग काय आत्ती आणि मीच असतो. दोघीच एकमेकींना बडबडायचं, दोघीच करायचं सगळं. आणि इथं तर माझं चालू होते पूजेचं. तर आत्तींना मी म्हटलं वरती दोरा दिलता ना ते मंदिराला बांधायला. म्हटलं आता उठले तर म्हणलं समय ते तेल वगैरे भरलेलं आहे ना, चुकून साडी वगैरे अडकली पडेल. त्या दिवशी महालक्ष्मीच्या दिवशी तसंच झालं होतं. साईडनं तिथून यायला लागले मी आत्यांच्या पाया पडून आणि आणि बरोबर समईच्या ह्याच्यामध्ये पदराचं आपलं ते गोंडे नसतात का, तर ते असं अडकलं आणि समय खाली पडली एक. असं झालं होतं. नाही ते तेल वगैरे सांडलं एका साईडला नाही का. मग मी म्हटलं आता परत नंतर तसं होऊ नये, थोडंसं सावधगिरीनं आपलं केलेलं बरं असतं कुठलंही नाही का. म्हणून मग आत्तींनाच वरती तर मंदिराला दुसरा एक धागा असा बांधायला लावला, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये मला माळ व्यवस्थित बांधता येईल.
आणि इकडं आमच्याकडे पहिल्या दिवशी खाऊच्या पानाची माळ असते. तर तुमच्याकडे कशाची असते तर मला नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही घट कशा पद्धतीने बसवता. कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते ना आपली, मग जे ते जिकडच्या पद्धतीनं आपण सगळेजण करत असतो. तरी मला कमेंट करून सांगा की तुम्ही म्हणजे कुठून व्हिडिओ बघताय आणि तुमच्या भागामध्ये कसं केली जाते घटस्थापना, म्हणजे मला कळेल ना की बाबा हां ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं केली जाते वगैरे असं. तर माझं कसं आता तुम्ही व्हिडिओमधून बघताच ना, तर तुमच्याकडचं पण मला समजायला पाहिजे की नाही, म्हणून तर इथं आता बघा माझी पूजा करून झालेली. आता फक्त रांगोळी काढून राहिले, तेही घेते काढून. तर हे बघा तुम्हाला मी म्हटलं तसं आजचा रंग पिवळा, म्हणून पिवळ्या रंगाची रांगोळी इथं मी काढली. तर अजून चालूच आहे, शुभ नवरात्री लिहिते इथं. तर सगळं झालं की नाही मग मी तुम्हाला रांगोळी दाखवते आणि आपल्याची पूजा कशी झाली तेही दाखवते तुम्हाला. तर कंटिन्यू पहा तुम्ही. आणि इथं बघू शकता आता आत्ती आणि मी आता आरती करून घेणार आहे, कारण पूजा झाली म्हटल्यावर आरती तर व्हायलाच पाहिजे ना, आणि त्याशिवाय प्रसन्नही वाटत नाही. आणि नवरात्रीचे 9 दिवस खरंच खूप भारी असतात. एकदम प्रसन्न होऊन जातं वातावरण. आता मामांना आणि ह्यांना आरती देऊन येते. मामा आहेत हॉलमध्ये बसले टी व्ही बघत, पण आता आमचे साहेब कुठं गायब आहेत काय माहिती. बघू आता वरती गेलेत का बाहेर आहेत काय अंदाज नाही आहे मला. पूजा करत होती त्याच्यामुळे. आणि पाऊसही झाला ना खूप, त्याच्यामुळे खूप जास्त नेटवर्क प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे व्हिडिओ आपला हा काल अपलोड नाही होऊ शकला. तर म्हणून मग म्हटलं चला आज परत एकदा अपलोड करून बघूया होतोय का नाही ते, म्हणून मग हा कालचा ब्लॉग मी आज अपलोड केला आहे. तर आपला आजचा घटस्थापनेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण असंच पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पूजा बघून मन प्रसन्न झालं की नाही तेही कमेंट करून सांगा. बाय.